मार्लेश्वर देवस्थानाआधी आद्य मार्लेश्वर देवालयात महादेवांचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. हे मंदिर आंगवली येथे आहे. सभोवताली सुंदर असा निसर्ग, भव्य परिसर, काळ्या पाषाणात बनवलेली दीपमाळ आणि तुळशी वृंदावन, भव्य असा सभामंडप आणि गर्भगृहामध्ये महादेवांचं दर्शन. मकर संक्रांतीला होणाऱ्या श्रीदेव मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांच्या विवाहाआधीची सगळी शुभकार्य या मंदिरात होतात आणि मग देव पालखीत बसून मारळ येथील देवस्थानाकडे निघतात. आता आपण आलो आहोत मारळ येथील श्री मार्लेश्वर देवस्थान येथे. पार्किंगची इथे उत्तम सोय आहे आणि पर्यटक शुल्क घेतलं जातं 30 रुपये. ऑलमोस्ट आपण या डोंगरातच आहोत ना वरती. शिवशंभो आणि अशी छान प्रसादाची दुकानं आणि मंडळी नमस्कार. आपण आलेलो आहोत मार्लेश्वरला, श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ. मंदिरापर्यंत सुमारे 550 पायऱ्या आहेत आणि श्रींच्या दर्शनाची वेळ आहे सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. सुरुवातीसच एक हनुमानाचं मंदिर आहे आणि आपल्याला निसर्गाचं हे वेळोवेळी दिसणारं सुंदर रूप. आपला थकवा कमी करण्यासाठी आपल्याला इथे वेगवेगळी थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत असे स्टॉल्स तर बघायला मिळतीलच. त्याचबरोबर जर हातातनं काही खाऊ घेऊन येत असाल तर इथे माकडांपासून मात्र सावध राहा. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर या तीर्थक्षेत्राला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र देवरुख पासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे 500 ते 550 पायऱ्या चढून गेल्यानंतर या डोंगरामध्ये एका गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वर देवाचे स्थान आहे. त्याबरोबर श्रीदेव मल्लिकार्जुन यांचंही दर्शन आपल्याला इथे घेता येतं. या ठिकाणचं अजून एक आकर्षण म्हणजे हा धारेश्वर धबधबा. हा 7 धबधब्यांपासून बनलेला प्रवाह पावसामध्ये विलक्षण रूप धारण करतो आणि याला 12ही महिने पाणी असतं. इथे जाण्यासाठी पायऱ्या आणि वाटही आहे.